हॅलो व्ह्यूवर्स, कसे तुम्ही सगळे. आपल्या घरामध्ये मिक्स डाळ तर बनतच असते. मिक्स डाळमध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स असतो काळी उडदाची डाळ. मला वाटतं खूप जणांना आवडतच असते ती. मिक्स डाळ म्हणजे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ टाकून ते बनवत असतो. मिक्स डाळमध्ये हरभरा डाळ, राजमा टाकून छान बनते. त्यानंतर मी आता 2 आठवड्यापूर्वी जी बनवलेली मिक्स डाळ त्यामध्ये मी चिंच घातलेले आणि आजची जी मिक्स डाळ आहे जी मी बनवणार आहे तर त्यामध्ये मी कैरी टाकून मी बनवली आहे. तर बघूया आजची रेसिपी आपली कशी आहे. आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी इथं उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत. त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ पण मी घातली आहे. आता ही धुवून डाळ छान मी धुवून घेणार आहे आणि त्यामध्ये मी कैरी टाकून कुकरमध्ये मी शिजायला घातली आहे. इथं माझी डाळ शिजून झालेली आहे 3 विसलमध्ये. 3 विसल झाल्यावर 3 शिट्ट्या घेतल्यावर मी आता कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि जे आपले जे घरगुती मसाले, तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे काही मसाले असतील ते घालून तुम्ही बनवा भाजी. आणि मे बी काहीजण मसाला दळून म्हणजे कांदा, टोमॅटो वगैरे खोबरं हे असं सगळं भाजून तो पण मसाला बनवत असतात. काहीजण हिरव्या मिरचीमध्ये पण बनवत असतात उडदाची डाळ, तीही छान लागते. तर मी तर ह्याच पद्धतीने बनवते, साधी आणि सिंपल. तर लवकरही होते आणि घरात सगळ्यांनाच आवडते. त्यानंतर कैरी टाकून जी मी बनवलेली, तर घरामध्ये मी पहिल्यांदाच बनवली. मी तर आधी खाल्लेलं आहे, पण माझ्या मुलासाठी मी फर्स्ट टाईम होतं जे की मी ह्या पद्धतीने कैरी घालून डाळ केलेली. तर त्याला आवडली होती आणि मुलं खुश तर आपण खुश. आता आपली पुढची रेसिपी आपण बघूया जी की मी डिनरसाठी बनवलेली. तर यामध्ये बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मी मीठ टाकून आता ते छान मिसळून घेणार आहे पीठ. आणि आज आपली ही जी पुढची रेसिपी, आता जी रेसिपी आहे आपली ते आहे पिठलं, बेसन. येस, पिठलं. तर पिठलं भाकर वगैरे जे काही अवेलेबल असेल त्यासोबत, भातासोबत, खिचडीसोबत सुंदर लागते. मी ते पाणी टाकून बेसन छान फिरवून घेतलं आहे, मस्त मळून घेतलं आहे. मिक्सरने मी छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता मी इथं फोडणी घालते आहे. तेल घालून मी त्यामध्ये मोहरी घातली आहे. त्यानंतर मोहरी, जिरं आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, कांदा हे सगळं छान परतून आपल्याला खूप सुंदर त्याची फोडणी, अशी कडकडीत फोडणी करायची आहे. आणि कडकडीत फोडणी झाल्यावर ही मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे बऱ्याच वेळेला पिठलं बनवताना काहीजण वरून पाणी टाकून ते पीठ काहीजण वरून भुरभुरतात. तर बऱ्याच वेळेला मी ट्राय केलं आहे तसं, पण खूप वेळेला माझ्याकडनं गुठळीच राहून जाते. पण जर तुम्हाला जे काही नवीन शिकणारे असतील किंवा मग ज्यांच्याकडनं जे पीठ भुरून आपण पिठलं करतो ते होत नसेल तर, आणि ज्यांना पिठलं खूप आवडतं तर त्यांच्यासाठी ही खूप साधी, सोपी आणि सुंदर रेसिपी आहे. तर इथं मी सगळी फोडणी घालून कांदा मिरची छान तडतडून त्यामध्ये परत मी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरही छान तडतडून झाल्यावर मी आता हळद घातली आहे आणि हळदही छान तेलावर परतून घ्यायची आहे. तर त्यामध्ये छान परतून झाल्यावर, हळद छान तळून झाल्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं. 1.5 ग्लास पाणी हे आपल्याला खूप चांगलं उकळून घ्यायचं आहे. हे पाणी खूप चांगलं उकळून झाल्यावरच आपण जे बॅटर बनवलं आहे बेसनाचं, तर ते पातळ बेसनाचं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि जर तुम्हाला हे पातळ बेसनाचे पिठलं करत असताना पण जर तुमच्या गुठळ्या होत असतील तर तुम्ही स्पून वापरू नका, हे विस्करच यूज करा. विस्करने इतकं छान घोटलं जातं पिठलं आणि त्यामध्ये विस्कर्स यूज केलं तर त्याची गुठळी पडत नाही
आणि हे आता मी सगळं छान मिक्स करून थोडंसं मी 20 ते 25 मिनटं शिजायला ठेवून दिलं. तर त्यानंतर माझी इतकी ऑसम प्लेट झालेली, खूपच सुंदर. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा. ही आहे माझी प्लेट. कशी वाटते माझी प्लेट? त्या मी खिचडी, पिठलं आणि पोळी बनवलेलं. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.